हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 14 डिसेंबर 2023 रोजी PWD विभागामधील थर्ड शिफ्टमध्ये जी परीक्षा झाली वरिष्ठ लिपीच्या पदासाठी त्या पेपरमधील सामान्य ज्ञानचे 13 प्रश्न पाहणार आहोत। आणि ज्या विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे। चला तर मग आता आपण प्रश्न पाहूया। त्याच्या आधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। जो काही नवीन सिलेबस आहे त्यानुसार दिलेला आहे आणि 2018 मध्ये झालेले 23 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिलेले आहेत। तर या ठिकाणी पहा, PWD पेपर वरिष्ठ लिपी थर्ड शिफ्ट 14 डिसेंबर 2023। पहिला प्रश्न आहे, कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर कलम 21 व्यक्तीच्या जीवित स्वातंत्र्याचे संरक्षण याच्याशी संबंधित आहे। सागर ओव्हलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर सागर ओव्हलकर हे मलखांब या खेळाशी संबंधित आहेत आणि मलखांब या खेळामध्ये सर्वप्रथम अर्जुन पुरस्कार मिळवणारा खेळाडू हा सागर ओव्हलकर आहे। मलबार किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे? तर मलबार किनारपट्टी ही केरळ या राज्यामध्ये आहे। आपल्या महाराष्ट्रामधील जी किनारपट्टी आहे तिला कोकण किनारपट्टी असं म्हणतात। कर्नाटकमध्ये जी किनारपट्टी आहे गोवा आणि कर्नाटक तिला कानडी असं म्हणतात। केरळमध्ये जी किनारपट्टी आहे तिला मलबार म्हणतात आणि तमिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये जी किनारपट्टी आहे तिला कोरोमंडलम असे म्हणतात। तर ही नाव लक्षात असू द्या। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? नेहमी विचारला जाणारा प्रश्न। तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे। नंतरचा प्रश्न पहा, ऑक्टोपस हा कोणत्या प्रकारातील प्राणी आहे? तर ऑक्टोपस हा मृदुकाय प्राणीसंघ म्हणजे फिलम मोलुस्का या प्रकारातील प्राणी आहे। प्राण्यांचं वर्गीकरण करा, दुपारी प्रश्न आला होता। टिपू सुलतान कधी मरण पावला? तर टिपू सुलतानचं निधन 4 मे 1799 या तारखेला झालेलं आहे। संसदेचे घटक कोणते आहेत? तर संसदेचे घटक आहेत राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा। काल रात्री जिल्हा न्यायालय भरती 2 पेपरमध्ये मी एका प्रश्नाचं स्पष्टीकरण करतानाच याची माहिती दिली होती। संसद ही 3 घटकांपासून तयार होते, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा। याच्यामध्ये राज्यसभा हे वरिष्ठ सभा, संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे। आणि राष्ट्रपती जरी संसदेचे घटक असले तरी ते राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य नसतात। पुढे पहा, 2023 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2023 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जॉन फॉशे यांना मिळालेला आहे। प्रत्येक शिफ्टमध्ये नोबेल पुरस्कारावर प्रश्न विचारले जात आहेत आणि नोबेल पुरस्काराचे सेपरेट व्हिडिओज आपल्या विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर आहेत। चालू घडामोडी प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या। 2023 साली जागतिक आरोग्य संघटनेची बैठक कोठे झाली? तर 2023 साली जागतिक आरोग्य संघटनेची बैठक जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी झाली। म्हणजे जिनिव्हा हे ठिकाण स्वित्झर्लंड या शहरामध्ये आहे, या देशामध्ये आहे। त्याच्या पुढचा प्रश्न पहा, ऑपरेशन नन्हे फरिश्ते कोण चालवते? तर हे जे ऑपरेशन नन्हे फरिश्ते आहे ना, रेल्वे सुरक्षा बल म्हणजे RPF, रेल्वे पोलीस फोर्स यांच्यामार्फत चालवलं जातं। जे लहान मुलं रेल्वे स्टेशनला वगैरे असतात त्यांच्यासाठी आहे, म्हणजे हरवलेले किंवा अनाथ वगैरे म्हणूयात। पुढे चलनी नोटा कोणत्या नावाने ओळखल्या जातात? तर चलनी नोटा ह्या बँक नोट्स या नावाने सुद्धा ओळखल्या जातात। त्याच्यानंतर तेलंगणामधील सण विचारला होता, पण तो सण कोणता होता याची माहिती त्यांनी दिलेली नाही। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संचे, तसंच लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संचे आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंचे ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत। आणि हा जो लेटेस्ट TCS 71 प्रश्नसंच याच्यामध्ये नगर रचना शिपाई, नगर परिषद, तलाठी यांचे पेपर दिलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।